बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी। माणिकराव कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेट प्रश्न केलेला आहे। हायकोर्टाने स्थगिती दिली तर कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकतं, पण तसं न झाल्यास कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरच्या भेटीत अजित पवारांना विचारल्याची भाजपच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर आणि आमदारकीवर सध्या टांगती तलवार आहे। सरकारी सदनिकांच्या घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणात कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। 10,000चा दंड ठोठावलेला आहे आणि कोर्टाने त्यांची ही शिक्षा कायम ठेवलेली आहे। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी या दोन्हीवरती टांगती तलवार आहे। या पार्श्वभूमीवर आज अजित पवार माणिकराव कोकाटे यांची भेट घेणार आहेत। जर हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर त्यांचं मंत्रिपद वाचू शकतं, पण तसं झालं नाही तर पुढे काय करायचं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदासंदर्भात आणि त्यांच्या संभाव्य त्यांच्यावरच्या कारवाई संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली आणि काय सूर पाहायला मिळतोय मुख्यमंत्र्यांचा? माणिकराव कोकाटे